Now we look practice set 3.3 example number 6. Sum of the first 55 terms in an AP is 3300. Find its 28th term. म्हणजे बघा आपल्याला एका एपी मधील पहिल्या 55 पदांची बेरीज दिलेली आहे 3300. तर त्यावरून 28वे पद काढायचे आपल्याला. बघा फर्स्ट राइट गिवन S55 is equal to 3300 and now we have to find out T28th term. We know that Sn is equal to n upon 2 in bracket 2a plus in bracket n minus 1 into d. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. S55 आपल्याला दिलेला आहे 55 upon 2 in bracket 2a plus 55 n ची व्हॅल्यू -1 into d. S55 ची व्हॅल्यू आहे 3300 is equal to 55 upon 2 2 ने 55 ला भाग जात नाही पूर्ण 2a plus 55 minus 1 म्हणजे 54d. आता या ठिकाणी मी 3300 is equal to 55 upon 2 in bracket. ह्या ब्रॅकेट मधून मी 2 कॉमन काढलो. काय राहील या ठिकाणी 2 कॉमन निघाले तर a राहील. ह्या दोन याला डिवाइड करा 27d. हे 2 ला 2 कॅन्सल म्हणजे काय राहिलं 3300 is equal to 55 in bracket a plus 27d. ह्या 55 into आहे तिकडे पक्षांतर करा 3300 upon 55 is equal to a plus 27d. आता इथं आपण प्रथम 11 ने भाग घालू. 11 5 55 11 3 33 वरचा डबल 0 5 1 5 5 6 30 वरचा 0. देयरफॉर आपल्याला a plus 27d ची व्हॅल्यू मिळाली 60 इक्वेशन 1. बघा a plus 27d ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला tn चा फॉर्म्युला माहिती आहे. tn is equal to a plus in bracket n minus 1 into d. पद क्रमांक काढण्यासाठी हा फॉर्म्युला वापरतो आपण. आपल्याला कोणतं पद काढायचं आहे T28 हे पद काढायचं आहे. T28 is equal to a plus n ची व्हॅल्यू 28 minus 1 into d. T28 is equal to a plus 28 minus 1 27d. T28 is equal to from equation 1 a plus 27d ची व्हॅल्यू किती आहे 60 from equation 1. Therefore 28th term is 60. लक्षात. यानंतर आपण पुढचे एक्झाम्पल पाहू. बघा काय आहे पुढचे एक्झाम्पल. इफ 9th term of an AP is 0 म्हणजे आपल्याला T90 दिलेला आहे. If 9th term of an AP is 0 then show that 29th term is twice the 19th term. काय दाखवायचं आहे बघा. 9th टर्म 0 दिलेली आहे त्यावरून 29 टर्म T29 is equal to twice कशाची 19th टर्मची T19 हे दाखवायचे आपल्याला. 9th टर्म 0 दिलेली आहे. 29th टर्म इज ट्वाइस द 19th टर्म. बघा Tn is equal to a plus in bracket n minus 1 into d हे आपल्याला माहिती आहे. T9 पहिल्यांदा ज्याची किंमत दिली आहे ती घेऊ आपण. a plus n ची व्हॅल्यू 9 minus 1 into d. T9 ची व्हॅल्यू आपल्याला 0 दिलेली आहे
ती किंमत ठेवू आपण. T9 ची व्हॅल्यू 0 इज इक्वल टू a प्लस 8d. Therefore a प्लस 8d इज इक्वल टू 0. दॅट इज a ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 8d. मिळाली a ची व्हॅल्यू. आता बघा मी T19 ची किंमत काढतोय. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. T19 इज इक्वल टू a प्लस 19 minus 1 into d. T19 is equal to a plus 18d. T19 is equal to a ची व्हॅल्यू आपण ठेवू. a ची व्हॅल्यू किती आहे? -8d आहे. -8d plus 18d from equation 1. T19 is equal to किती मिळाल? प्लस मायनस मायनस 18 मधून 8 गेले 10d. इक्वेशन 2. या पद्धतीने आपण T29 काढू. Tn is equal to a plus n minus 1 into d. T29 is equal to a plus 29 minus 1 into d. T29 is equal to a plus 28d. T29 is equal to a ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन 1 minus 8d plus 28d. T29 is equal to प्लस मायनस मायनस 28 मधून 8 मायनस करा 20d. हेच मी असं लिहू का बघा. T29 is equal to 2 into 10d. काही दोन्ही 20. T29 is equal to 2 into from equation 2 10d बद्दल आपण काय घेऊ शकतो? T19 from 2. Therefore T29 is equal to twice into 19 term. Hence the proof. Now look example number 7. In an AP, sum of 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 3 क्रमवार संख्यांची बेरीज 27 आहे आणि त्यांचा गुणाकार 504 आहे. तर त्या 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म काढा. तर आता ते 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म मानत असताना काय म्हणायचंय बघा. लेट 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स बी पहिल्यांदा a मायनस डी ए आणि a प्लस डी हे मानायचे. म्हणजे आपल्याला या गणितात a आणि d ची व्हॅल्यू काढायची आहे. 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स काय मानले लक्षात आलं? a मायनस डी a आणि a प्लस d. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय आहे बघा. सम ऑफ 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इज 27. Therefore by first condition पहिला टर्म प्लस दुसरी टर्म प्लस तिसरी टर्म इज इक्वल टू 27. हे दिलेले आपल्याला तिन्ही पदांची बेरीज 27 आहे. आता यातले प्लस मायनस डी कॅन्सल करू आपण. काय राहिले या ठिकाणी? a प्लस a इज इक्वल टू 27. Therefore 3a इज इक्वल टू 27. 3 चं पक्षांतर करा. a इज इक्वल टू 27 अपॉन 3. 3 एके 3 3 नव्वे 27. a इज इक्वल टू 9. ही आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली. फ्रॉम सेकंड कंडिशन सेकंड कंडिशन काय आहे? प्रोडक्ट ऑफ these 3 terms is 504. फर्स्ट टर्म a मायनस d, सेकंड टर्म a and थर्ड टर्म a प्लस d इज इक्वल टू 504. पहिले टर्म गुणिले दुसरी टर्म गुणिले तिसरी टर्म इज इक्वल टू 504. या ठिकाणी आपण हे a ची व्हॅल्यू ठेवली किती? 9. काय राहिले या ठिकाणी? a मायनस d इंटू a प्लस d इज इक्वल टू 504. हे 9चं मी इकडे पक्षांतर करतोय. काय राहिले तर
ए मायनस डी ए प्लस डी इज इक्वल टू 504 अपॉन 9. हे गुणाकाराला होतं, तिकडे जाताना भागाकाराला. एकदा प्लस आणि एकदा मायनस म्हणजेच काय म्हणणार तुम्ही, ए स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चे फॅक्टर. त्याला भाग घालवलाय मी. 9 एके 9, 9 पाचा 45, 9 सख्ख 54, 56. आपल्याला ए ची किंमत माहिती आहे 9 त्याचा स्क्वेअर मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. 81 मायनस डी स्क्वेअर इज इक्वल टू 56. हे 81 56 इकडे आणलं मायनस झालं, हे मायनस डी स्क्वेअर तिकडे पाठवलं प्लस. 81 मायनस 56 करायचं आपल्याला. बघा 11 6 गेले 5, 8 मधून 6 गेले 2, म्हणजे डी स्क्वेअर इज इक्वल टू 25. टेकिंग स्क्वेअर रूट we get d is equal to प्लस और मायनस 5. स्क्वेअर रूट नेहमी प्लस और मायनस घ्यावे. आता या ठिकाणी आपल्याला d ची व्हॅल्यू +5 आणि -5 मिळाली. फर्स्ट टर्म बघा काय आहे आपली. फर्स्ट टर्म a मायनस डी आहे. a ची व्हॅल्यू 9 मायनस d ची व्हॅल्यू आपण +5 घेऊ. फर्स्ट टर्म 4 मिळाली. सेकंड टर्म इज इक्वल टू a इज इक्वल टू 9. थर्ड टर्म a प्लस डी आहे. a ची व्हॅल्यू 9 प्लस d ची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू 14. आता आपण d ची व्हॅल्यू -5 घेतोय. बघा फर्स्ट टर्म काय आहे, a मायनस डी आहे. 9 मायनस डी ची व्हॅल्यू -5, मायनस मायनस काय होणार प्लस. 9 प्लस 5 इज इक्वल टू 14. सेकंड टर्म a 9. थर्ड टर्म a प्लस डी आहे. a प्लस -5, 9 प्लस -5 that is 9 minus 5 is equal to 4. Therefore 3 consecutive terms आर. बघा पहिली काय मिळाली आपल्याला 4 9 14 और हेच उलट 14 9 and 4. बघा फाइंड 4 consecutive terms in an AP whose sum is 12 and sum of third and fourth term is 14. म्हणजे आपल्याला 4 consecutive टर्म काढायचे. त्यामध्ये पहिली कंडिशन दिली आहे त्या सगळ्यांची बेरीज 12 आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14 आहे. पहिलं वाक्य लेट 4 consecutive terms आर. काय मानायचं बघा. पहिली मानली आपण a मायनस डी, a प्लस डी अँड a प्लस 2d. बघा 3 टर्म म्हणल्यावर काय मांडलं होतं a मायनस डी, a प्लस डी. 4 म्हटल्यानंतर a मायनस डी, a प्लस डी अँड a प्लस 2d. Therefore फ्रॉम फर्स्ट कंडिशन म्हणजे या ठिकाणी आपल्याला a आणि d ची किंमत काढायची आहे. फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिली कंडिशन काय दिले, या सगळे सम इज 12 म्हणजे या चारही पदांची बेरीज 12 दिलेली आहे. पहिली टर्म प्लस दुसरी टर्म प्लस तिसरी टर्म प्लस चौथी टर्म इज इक्वल टू किती 12. प्लस मायनस डी कॅन्सल. काय राहिलं बघा a प्लस a प्लस a प्लस a प्लस 2d इज इक्वल टू 12. a किती वेळा आलेला आहे 4 वेळा म्हणून 4a प्लस 2d इज इक्वल टू 12. या ठिकाणी आपण काय करू 2 कॉमन काढू. 2a प्लस d इज इक्वल टू 12. ह्या दोन याला काय करा डिवाइड करा. 2a प्लस d इज इक्वल टू 6. इक्वेशन नंबर 1 दोन्ही 12 वर डिवाइड केलेला आहे. फ्रॉम सेकंड कंडिशन
तर सेकंड कंडिशन काय दिले बघा आपल्याला, सम ऑफ थर्ड अँड फोर्थ टर्म इज 14. म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14 दिलेली आहे. तिसरं पद कोणतं आहे आपलं, a प्लस डी प्लस चौथं पद a प्लस 2d इज इक्वल टू 14. या ठिकाणी प्लस मायनस कुठंच नाही, त्यामुळे ते कॅन्सल होतील का, नाही. फार तर लाईट टर्म जवळ घ्या. a प्लस a मी पक्षांतर केलेलं नाही त्यामुळे चिन्ह बदलण्याची आवश्यकता नाही, प्लस d प्लस 2d इज इक्वल टू 14. ह्या लाईट टर्मचा फक्त विचार करा. a प्लस a 2a प्लस d प्लस 2d 3d इज इक्वल टू 14. इक्वेशन नंबर 2. आता इक्वेशन 1 अँड 2 चं थोडं ऑब्झर्वेशन करा. या ठिकाणी 2a आहे, याही ठिकाणी 2a आहे, म्हणजे a चे कोएफिशियंट इक्वल आलेले आहेत आणि त्यांना चिन्ह कसे आहेत, इक्वल आहे. जर चिन्ह समान असतील तर त्यांची आपण काय करतो, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 वी गेट. समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 म्हणजे समीकरण 2 मधून समीकरण 1 वजा करणार आहोत. समीकरण 2 काय, इक्वेशन 2 काय आहे बघा, 2a प्लस 3d इज इक्वल टू 14 मायनस इक्वेशन 1 काय आहे बघा, 2a प्लस d इज इक्वल टू 6. ज्यावेळी आपण दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करतो त्यावेळेस खालच्या इक्वेशनचे चिन्ह बदलणं आवश्यक आहे. प्लस असेल तर मायनस, तिन्ही प्लस आहे तिन्ही मायनस होणार. प्लस मायनस 2a कॅन्सल, प्लस मायनस मायनस 3d मायनस d 2d इज इक्वल टू 14 मायनस 6 किती येणार 8. d इज इक्वल टू 8 अपॉन 2. हे दोनचं पक्षांतर केले, बे कवे बे चौक 8. देयरफॉर d इज इक्वल टू किती आलं 4. d ची व्हॅल्यू मिळाली. आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. ही व्हॅल्यू आपण 1 किंवा 2 मध्ये कुठेही ठेवू शकतो. पुटिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1 वी गेट. बघा 1 नंबर इक्वेशन मध्ये ठेवतो. 1 नंबर इक्वेशन काय, 2a प्लस d इज इक्वल टू 6. पुटिंग द व्हॅल्यू ऑफ d इज इक्वल टू 4. 2a प्लस d ची व्हॅल्यू 4 इज इक्वल टू 6. 2a इज इक्वल टू 6 मायनस 4 प्लस 4 तिकडे जाताना मायनस 4. 2a इज इक्वल टू 2. a इज इक्वल टू 2 अपॉन 2 दॅट इज a इज इक्वल टू 1. मिळाली याची व्हॅल्यू. बघा आता फर्स्ट टर्म काय, आपली फर्स्ट टर्म a मायनस d आहे. a ची व्हॅल्यू 1 मायनस 4 दॅट इज मायनस 3. सेकंड टर्म आपली काय आहे, a आहे. a इज इक्वल टू 1. थर्ड टर्म काय आहे बघा, a प्लस d आहे. a ची व्हॅल्यू 1 प्लस d ची व्हॅल्यू आहे 4 इज इक्वल टू 5. फोर्थ टर्म a प्लस 2d. a ची व्हॅल्यू 1 प्लस 2 इंटू 4 1 प्लस 8 इज इक्वल टू 9. म्हणजे आपल्याला देयरफॉर 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आर. बघा पहिली काय मिळाली आपल्याला, -3, सेकंड 1, थर्ड 5 आणि फोर्थ 9. ओके.